नमस्कार, मी लतिका महाराष्ट्र रेसिपीमध्ये मी तुमचं स्वागत करत आहे। आज तुम्हाला मी बेसनचे लाडू बनवत दाखवत आहे। त्यासाठी लागणारे साहित्य हे बेसन पीठ आहे बघा, हे देशी तूप आहे घरचं, हे पिठी साखर आहे 1 डबा, ही जायफळ वेलची पूड आहे, बदाम काजूचे तुकडे आहेत आणि मनुके आहेत। आता हे बेसन पीठ किती आहे ते मी तुम्हाला सांगते। हे जे डबे आहेत ना, हे 2.5 डबे बेसन पीठ आहे। 2.5 डबे जर बेसन पीठ जर घेतलं तर अर्धा डबा तूप घ्यायचं, अर्धा डबा साखर घ्यायची, पिठी साखर तुमच्या प्रमाणे गोडीप्रमाणे घ्या, मग त्यापेक्षा कमी घेतलं तरी चालेल। तर मी तेल गरम करत ठेवलेलं आहे, कढई गरम करत ठेवलेली आहे। त्याच्यामध्ये बघा हे बेसन पीठ 2.5 डबा बेसन पीठ आहे। तर गॅस पहिला थोडासा बारीक करायचा, कारण की बेसन पीठ ना भाजायला लागलं की लगेच जळून जातं असं टाकलं की। तर एक आरामशीर त्याला हळूहळू भाजायचं, ते एकदम बारीक गॅसवर भाजायचे, फास्ट गॅस बिलकुल करायचा नाही, एकदम स्लो गॅसवर भाजायचं। आणि बेसन पीठ ना करपलं नाही पाहिजे, तर बेसन पीठ असं खालून जर करपलं तर लाडू खायला खराब लागतो, चवीला चांगला लागत नाही। आणि थोडं थोडं तूप टाकायचं, एकदम तूप नाही टाकायचं। बघा आता मी यातलं अर्ध तूप टाकते, जसं भाजत भाजत येईल तसं तूप टाकायचं, एकदम तूप टाकायचं नाही। आणि जर तुम्हाला मी अजून एक ह्याची लाडवाची टिप सांगते डाळीची, जर तुम्हाला असं जर पीठ भाजायला जर हे होत असेल तर तुम्ही काय करायचं, चणा डाळ आणायची, चांगली सुकवायची आणि तिला भाजायची। डाळ अजिबात जळली नाही पाहिजे, बारीक गॅसवर आरामशीर भाजायची, एकदम बारीक गॅस करून हळूहळू भाजायची आणि मग दळून आणायची। आणि मग जेव्हा लाडू बनवतो ना तेव्हा थोडीशी जरी भाजलं तरी चालू शकतं। तर तुम्ही तसं पण करू शकता, तसं पण होतं, मी तसंच करते, पण आता तुम्हाला हे पण दाखवते। हे बघा असं भाजून 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 चांगलं घ्यायचं। अजून पीठ भाजलेलं नाही आहे, कमसे कम अर्धा तास लागतो पीठ भाजायला, एकसारखं त्याला हलवायला लागतं बारीक गॅसवर, पूर्ण अर्धा तास घेते पीठ भाजायला। हे बघा आताशी भाजायला लागलाय रवा, मी 15 मिनटं झाली मी ह्याला भाजते, आत्ताशी बघा हा भाजायला लागला, बघा आत्ताशी हा कलर त्याचा चेंज व्हायला लागला। तर मी मगाशी तुम्हाला दाखवलं होतं, मी अर्ध तूप टाकलं होतं, आता मी ह्यात अर्ध तूप टाकते अजून। हे बघा आता हे सगळं तूप मी टाकलेलं आहे ह्याच्यात बघा। आता तर एकसारखं चांगलं हलवायचं। आणि जर तुम्हाला हे लाडू जर असं लाडवाचं दळण जर दळायचं असेल ना तर जास्त बारीक नाही आणायचं, चक्कीवाल्याला सांगायचं थोडंसं मोठं दळ म्हणून, हलकंसं एकदम आपण कसं चपाती गव्हाच्या पिठासारखं ह्याच्यासारखं नाही दळून आणायचं, थोडंसं मोठं आणायचं दळून। हे बघा ते अर्ध राहिलेलं तूप टाकून दिलं, तर थोडंसं मोठं दळायला सांगायचं। आता जसं हे हलवल ना तसं एकदम पातळ बनेल बघा, हे एकदम बारीक दळण्यापेक्षा थोडं मोठं दळलं ना तर एकदम छान असा लाडू बनतो। आता हे असं झालं ना बघा, थोडंसं पातळ पातळ व्हायला लागलं, एकसारखं हलवायचं त्याला। तुम्ही थोडं जरी हलवायचा प्रयत्न कमी केला ना तरी ते एक साईड नको निघून तरी जळणार, हे होणार, भाजणार नाही व्यवस्थित, जरा खायला आडूक लागणार लाडू परत मग जास्त दिवस ठेवल्यानंतर। तर आता मी गॅस बंद करते, हे चांगलं भाजून झालेलं आहे। आता ह्याच्यामध्ये हे जायफळ वेलची पूड टाकते, हे काजू बदामाचे तुकडे टाकते, मनुके मी वरून लावते, आणि पिठी साखर आहे बघा, तुम्हाला मी मगाशी सांगितले होते 1 डबा पिठी साखर आहे। आता हे मी छान अशी मिक्स करून घेते ह्याच्यामध्ये। हे बघा हे
आत्ताचं पीठ थोडं थंड झालेलं आहे. बघा हे असं होतं. साखर टाकली ना, पिठी साखर, मग हे असं होतं बघा. तर हिला थंड थोडं होऊन द्यायचं आणि मग बनवायला घ्यायचं. गरम बनवायला घ्यायचं नाही. आता हे लाडू बनवण्यासारखं आहे. जसं मी हातानं आता हे तुम्हाला चोळते, तर हे लाडू बनवण्यासारखं झालेलं आहे आता हे. तर मी तुम्हाला आता लाडू बनवून दाखवते. छोटे छोटे असे बनवायचे हो का, गोळा होते असं. कमसे कम हे जर तुम्हाला मी सांगितलेल्या मापाप्रमाणे जर तुम्ही बनवले तर कमसे कम 20 ते 25 दिवस हा लाडू राहील. मी तुम्हाला डब्याचं माप सांगितलेलं आहे. त्याप्रमाणे जर तुम्ही केलं तर 20 ते 25 दिवस लाडू राहील हा चांगला, आणि चवीला चांगला राहील, खराब होणार नाही, बुरशी चढणार नाही, काय नाही. अशा पद्धतीने लाडू बनवा. तुम्हाला छोटे मोठे कसे बनवायचे तसे, लहान लहान बनवले तरी चालतात. बघा हे असे दाबून दाबून घ्यायचे. पण पीठ काय आहे, मला असं वाटतं जर कुणाला ह्याला भाजायचा लय त्रास असतो, अर्धा तास लागतो पीठ भाजायला. तर मी हे पीठ भाजले, अर्धा तास लागला आहे पक्का मला भाजायला. तर तुम्ही जर डाळ भाजली आणि दळून आणली तरी चालते, पण जास्त बारीक नाही दळायची. त्याला सांगायचं मला लाडवासाठी पाहिजे जरा थोडीशी मोठी भाज म्हणून. अशा प्रमाणात लाडू बनवून घ्या तुम्ही. हा लाडू माझा बनवून बघा, खाऊन बघा, तुम्हाला चवीला छान लागणार. हे बघा हे 3 लाडू मी बनवलेले आहेत. बाकीचे बनवायचेत लाडू अजून मला. जर तुम्हाला हे जर बेसनचे लाडू जर आवडले असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि प्लीज शेअर करा. आणि बाकीच्या पण माझ्या व्हिडिओ बघा तुम्ही सगळ्या.